आज सकाळी 7:15च्या सुमारास नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। आता मी नांदेड शहरात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या धक्क्यानं भयभीत होऊन नागरिकांनी जे आहे ते घराबाहेर पळ काढलाय आणि घराबाहेर जे आहे ते हे सर्व नागरिक उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। मिळालेल्या माहितीनुसार 4.2 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे। काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांचा काय अनुभव आहे ते जाणून घेऊयात। काय नाव आहे, सकाळी काय अनुभव आला भूकंपावर? सकाळी माझं नाव आहे विश्वंभर पोतदार आणि आम्ही पुण्याला गेलो होतो। माझ्या भाचीचं लग्न होतं। पुण्याहून आम्ही 7:15च्या दरम्यान मी इथं आलो। घरी आल्यानंतर मी टॉयलेटला गेलो सामान ठेवून, तर मला असं जाणवलं की आवाज आला आणि हादरल्यासारखं झालं आणि मी गेलो घाबरून जाऊन मला घाम आला आणि लगेच मग मी बाहेर आलो आणि आजूबाजूला सांगितलं। एवढं मला जाणवलं। निश्चितच यांना भूकंपाचा धक्का जाणवला अशी माहिती त्यांनी दिली। काय नाव आहे, काय वाटलं भूकंप झाला सकाळी? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। रेखा नारायण पत्तेवार। आम्हाला वाटलं आम्ही एअरपोर्टला राहतो तर विमानाचाच आवाज आहे असं वाटलं, पण एकदम अंग असं हालू लागलं ना, कपडे घड्या घालू लागले, तर मग एकदम भूकंप झाला म्हणून बाहेर आलो आणि सगळे बाहेर जमा झाले। तुमचा काय अनुभव? माझं नाव शुभांगी नारायण कल्लूरकर। मी ब्रश करत होते त्यावेळेस माझी बकेट आणि मग हातामधनं असं थरथर कापल्यासारखं झालं आणि आवाज आला। मी पण एकदम चक्कर आल्यासारखे मला जाणवलं। मग लक्षात आलं की हा भूकंप आहे म्हणून तेच मी लगेच बाहेर आले आणि मुलगा पण म्हणे, आई तुला जाणवलं का का भूकंप आहे म्हणून? मी म्हणलं हो म्हणलं, त्यालाही जाणवलं आणि मलाही जाणवलं। मग मी बाहेर आले, नंतर सगळ्यांची चर्चा केली की भूकंप झाला का। मला वाटलं की विमानाच्या ह्याच्याने हादरा असं झालं काय। निश्चितच हे सर्व नागरिक होते, यांनाही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आणि कुठेतरी भीतीचं वातावरण या नागरिकांमध्ये पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।